ना तर राधिका आंटी काहीही करू शकतात. ती काही करू शकत नाही. नाही नाही, एक मिनिट. ती तुला हकलून देऊ शकते. नाही, ती असं नाही करू शकत. एक मिनिट. ती फक्त तुलाच नाही, तुझ्यासोबत मलाही हकलून देऊ शकते. चिल, असं काहीच नाही होणार आहे. नाही या, ऐक तू. व्हॉट, तुला माहितीये का, या बिल्डिंग मधली एकही व्यक्ती माझ्याकडे नीट बघत नाही, सगळे रागाने बघतात. हो. हा, हू केअर्स. बरं ऐक, तुला एक इम्पॉर्टंट न्यूज सांगायची. दॅट इज ब्लो युअर माइंड. व्हॉट? वेट फॉर इट. नाना नानी आणि राधिका यांचं ब्रेकअप झालंय. हे बघ, हे अमेझिंग आहे आणि मला असं वाटतं की ह्या न्यूज मुळे मी एक ऐक पहिले यांचा इतका ड्रामा झालाय घरी, इतका ड्रामा झालाय घरी की आता कोणीच कोणाशी बोलतच नाहीये. One, two, three. राधिका, जरा ग्रीन टी दे ग. हे घ्या तुमची ग्रीन टी. काय आई बाबा दिसत नाहीत घरात? कुठे बाहेर गेलेत का? वॉकला गेलेत खाली. अरे बाप रे, एवढं पाऊस पाणी असताना सुद्धा आई बाबा वॉक काही विसरत नाहीत हा. एकदम फिटनेस साठी रेडी असतात सतत. हो ना, खरं तर मलाही जायला पाहिजे, पण तुमचा डबा, थर्वचं आवरणं, या सगळ्यात वेळच मिळत नाही मला. तरी आई मला म्हणत होत्या का खाली ये म्हणून, पण नाही गेले. तुम्हाला सांगू का, आपल्या दुकानाच्या शेजारची ती हॉटेलवाली देविका आहे ना, एकदम रोड आहे. मला तर तिच्यासारखंच व्हायचंय. एकदम स्लिम ट्रिम आणि प्रेझेंटेबल. तुम्हाला शोभेल असं. तुम्हाला तसंच आवडतं ना? नाही, म्हणूनच तुम्ही. राधिका माझ्यासाठी केवढा विचार करते, पण तिला जर शनायाबद्दल कळलं तर. अगं राधिका, काय परत तू तसंच बोलतेस? मी तुला किती वेळा सांगितलेस, तू जशी आहेस तशीच मला आवडतेस, हो की नाही? ते आता विसर ना सगळं मागचं. आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. सर बोला, काय झालं? बस. अरे श्रेयस, तू तू कसा काय आलास? वहिनीनेच बोलवलं इकडे तुम्हाला आणि मला बोलायचं. फोन करायचं ना माईक. पण वहिनीने सांगितलं फोन नाही कर. त्याला बसू तरी द्या. हो हो, अरे बस ना श्रेयस, बस ना. श्रेयस, हे घे पाणी. थँक्यू वहिनी, थँक्यू. मग श्रेयस, काय ठरवायची लग्नाची तारीख? हळू हळू हळू. काय काय लग्न? याच आणि शण्याचं. श्रेयस, त्यासाठीच तर बोलवलं ना तुला. चल सांग बरं, कुठे करायचं लग्न, कसं करायचं, कधी करायचं, हे एकदा ठरवून टाकायला पाहिजे ना. नाही म्हणजे कोणाला कोणाला बोलवायचं, कोणाला नाही बोलवायचं, हे एकदा ठरवून टाकूया आपण. बोल बोल, काय करायचं? वहिनी वहिनी वहिनी, अहो तुम्ही तर डायरेक्ट लगीन घाईच करायला लागलायत. हो, अजून सगळ्या गोष्टी ठरायच्या आहेत, आमच्याच सगळं ठरायचं आहे अजून. अरे तेच तर ठरवायचं ना. मी तुला म्हटलं होतं ना की मी करते तुला मदत. याची आई आजारी असते, म्हटलं आपण करूया मदत, नाही? हा चल बोल, काय करायचं? कुठलं कार्यालय बुक करायचं? एसी का नॉन एसी? बसता कुठे बांधायचा? क्षणाला काय द्यायचं, तू काय देणार, आपण काय द्यायचं? वहिनी वहिनी वहिनी, ऐकून घ्या. बरोबर आहे तुमचं, पण काय आहे, मी अजून सेटल नाही झालोय ना. हा, सेटल नाहीये आणि अजून मला प्रमोशन नाही मिळालंय. प्रमोशन पण नाही मिळालंय ना त्याला अजून. प्रमोशन पण नाही मिळालंय. अहो असं काऊन करता तुम्ही? देऊन द्या ना याला प्रमोशन. देतो ना, प्रमोशन दिलंच पाहिजे. म्हणजे काय, हा प्रमोशन देण्यासारखीच कामगिरी केली आहे ना त्याने सतत. भेट तुम्हाला. नाही भेट म्हणजे आपण बोलू ना प्रमोशन बद्दल वगैरे. प्रमोशनच ठीक आहे की अजूनही काही देऊ तुला? नाही, प्रमोशन मिळालं की झालं सगळं.
झालं तर मग हा झाला सेटल. सेटल 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 कुठे आहे अजून? नाही. सेटल नाहीये ना तो. तेच तर मी सांगत होतो. अगं म्हणजे हे नाहीये ना त्याच्याकडे घर नाहीये ना. घर नाही तर मग सेटल कसं म्हणता येईल? मग लग्न कसं करायचं ना घर नाही तर? आपलं लग्न झालं तेव्हा आपल्याकडे होतं घर नाही ना, नंतरच झालं ना घर. हा आणि शर्या करतील ना नंतर घर. काय रे, हो की नाही? बस एक तो तुमच्या पावलावर पाऊल ठेवतो ना. काय झालं तर मग झालं, प्रश्न मिटला. काय आहे वहिनी, पण काय प्रॉब्लेम आहे जरा. प्रॉब्लेम नाहीये खरं तर. काय आहे की हा आपण म्हणजे मी शनायाशी या बाबतीत बोलायला पाहिजे ना. समजा तिची संमती नसली तर. हा correct. मग लगेच बोलून घेऊया ना. आता इथे शेजारीच तर राहते. हाक मारली की लगेच कान पकडून बोलवतील. शन्या! नाही 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 थांबा 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 जरा थांबा. हा थांबा. काय आहे मी शनायाला भेटतो नंतर आणि तिच्याशी सविस्तर बोलतो सगळं. हा नंतर. आणि आता काय आहे उगाच शनायाला इकडे बोलवून सरांना कशाला उगाच त्रास द्यायचा, बरोबर की नाही? हा उलट आनंद होईल. आता तुमचं लग्न होणार आहे म्हटल्यानंतर यांना किती आनंद होऊन राहिला बघा. यांचा चेहरा किती आनंदी झालाय. थांबा बोलवते. ओ नाही नाही ऐकून घ्या ना नाही, नाही, वहिनी. तुम्ही थांबा, अहो बसा, ऐका. पाणी नाही पिऊन नाही घ्या. अहो चहाही करते नंतर. राधिका अगं तू ऐक. अरे तुला कुणी यायला सांगितलं होतं इथे? वहिनीने सांगितलं ना मला, तुम्हाला आणि त्यांना माझ्याशी बोलायचंय म्हणून. बहिणीने सांगितलं, यांनी सांगितलं, हा. शनायाने सांगितलं. स्वतःचं काही डोकं वापरतोस की नाही? मग तुम्ही मला प्रमोशन द्या. मला प्रमोशन काय रे सतत. आता मला वेगळंच टेन्शन आहे. या शनायाने राधिकाला काही वेडीवाकडी उत्तरं दिली नाहीत ना, म्हणजे मिळवली. शन्या, घरात काय करून राहिली? चल ना तू. नाही 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 चल चल चल. नको सरप्राईज देते ना. चल चल. मला यायचंच नाहीये. ईशा, नाही मला नाही यायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेव. लग्नाचं सोडून वाटेल त्या विषयावर बोल. लग्नाचा विषय काढायचा नाही. प्रयत्न करतोय. ये. नाही, नाही, नाही. ये, ये, ये. ये. नाही नाही मी तुला काही देणार नाही. हे पण श्रेयस घेऊन आले मी तुझ्या होणाऱ्या बायकोला. अहो हसून काय राहिला? नाही, लग्नाची तारीख लवकर काढून टाका ना. काय ते बोला. लग्न कुठल्या बावटाने सांगितलं मी लग्न करणार आहे?